गोष्ट खरी आहे का? स्वर्ग अवतरलाय भुवती, गोष्ट खरी आहे का? भुवतीले माझ्या आज दोन बायका साऊंड वाल्यानो या दावेवाला मला देऊ नका, खऱ्या भेटणार हे बायलून राहू द्या बायला या बायला दाव्याला बांधल्यावर का मला काय करता? दोन दोन काही एक बैल असा बांधला तर होईल कसं? सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ल्याचं माझ्या
महाराज गावदेवी महादेव अखंड हरासलीचा बोलतो रे वाले बाब्या राजाराम गणेश भिकाजी परस्ताल गणपती बाप्पा बोला तर या ठिकाणी काही पारितोषिक आले आहेत. लांजा तालुक्याचे मान बादशाह नामवंत शाहीर भिकाजी लांबोरे भाऊ, शक्तिवाले शाहीर कोपळे मोडकवाडी दीपक फणसे भाऊ आले आहेत. संतोष बंडवे, संदीप बंडवे, प्रमोद बंडवे, रमेश घवाडी, विशाल बंडवे याचकडून 301 रुपयाचा पारितोषिक आणि त्याची फरमाईश आहे. पौतं बांधायचं, गणाला पौतं बांधायचं घेऊया. आणि बाबा गुरव माऊली आहेत, गणेश गुरव, शशिकांत गुरव आणि महेश कांबळे आमचे आदरणीय याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. हरेश कोकरे, गुरु लांबोरे, मनीष लांबोरे यांच्याकडून 300 रुपये. प्रकाश पोंडे यांनी गोजा नाऊ फोंडे यांच्या स्मरणार्थ 501 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी 2 नंबर धनगर प्रीमियर लीग 2025 गणपतीमधील अहिल्या बैहोळकर विजेता टीम कॅप्टन बालकृष्ण दत्ता माखाडे यांना 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर आधी एक आपण फरमाईश घेऊया. नवगणाचं गोतायचं आणि सुखान नांदायचं. मंडळी, ज्या विषयावर तुम्ही माझ्या भेट केलं, काही लोक मला म्हणतात की मी शायरांमध्ये मी बोलतो जास्त काय. इथं बोलायला एक वेगळा माणूस आणून ठेवला, मी एकटाच बोलतो. यांचा आडनाव चिबडे आहे, मी त्याच्यावर काय बोलणार नाही. पण चिबडाची एक दुसरी आणि चिमू दुसरी असं नको व्हायला. म्हणजे त्या चिलीवर त्याच असलं पाहिजे. असो, ते काय त्यांची कमजोरी नाही. एखाद्याला बॅटिंग येते, एखाद्याला बॉलिंग येते, एखादा अष्टपैलू असतो, दोन्ही जमतं. मी अँड्रॉइड का असो ना, मला दोन्ही जमतं. तुम्ही अजूनपर्यंत जे प्रेम केलं त्या प्रेमाखातर हा गण परमेश्वराने माझ्याकडे करून घेतला. हे लिहायची माझी लायकी नाही. मी लिहिलं असं कोण नाही. निमित्त मात्र असतं, परमेश्वर तुमच्याकडून करून घेत असतो. ते गाणं तुमच्या चरणासमोर. नवगणाचं गोतायचं आणि सुखान नांदायचं. गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं. तुला पवत बांधायचं आणि पवत बांधायचं, पवत बांधायचं. Thank you.
शाहीर आदरणीय गाव नेरके 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक नाव राहिलं अरुण झोरे माऊली वेतोशीचे सरपंच. त्यांचा शक्यतेशी काही संबंध नाही, मात्र आपल्या प्रेमाखातर ते मात्र दूर दूर येत आहेत. तुमचे आभार माऊली, आणि हे प्रेम आम्ही कायम ठेवू. आणि त्यांची फरमाईश आहे की उदय सामंत साहेबांवरती गाणं झालं पाहिजे, गवळण झाले तर आता शाहिरांचा प्रश्न होता. प्रश्नपत्रिका होती. अरे एवढ्या परीक्षा दिल्या आपण, ह्या काय प्रश्नपत्रिकाचा पेपर काय म्हणजे तवनाला प्रश्न, गाण्याला प्रश्न, गवळणीला प्रश्न आणि वर एक गणगणाचा काढला आणि मूळ प्रश्न. अरे एकटा करू तरी काय, अरे करू तरी काय, पण हरकत नाही. अरे खमक्या इकडे उभा आहे, पांडू पांडू समजा की आपण लोग. अरे नसीब गांडू तो क्या करेगा दुदम पांडू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी पण हिंदू धर्माचा पालन करता आहे. माझे वस्तात गंगाराम, माझे वस्तात धनावडे माऊली, प्रभाकर धनावडे माऊली हे अभ्यासक आहे. आम्ही प्रयत्न करणार. आम्ही काय चिचा ऐकलेलं नाही आहे, आम्ही कधीतरी दूध ऐकलं असेल त्या दुधाचा उपचार आम्ही फायदा. तर मॉब काही विचारलेला आहे की त्यांनी 11 लाख मुखे, नेत्र 24 लाख आणि 8 लाख चरण असा गणपती विचारला आणि त्याच्या शिरावर एक नार बसलं. शक्ती तुझ्यात हे असंच असलं पाहिजे. मला गुरु गणपती घराण्याचा मी सगळ्याच घराण्याचा आदर करतो, मात्र ह्या घराण्याचे दबाव असतो. कारण प्रश्न के प्रश्न आणि एक बाजूला उभा स्टेपनी आपण ठराव गेलो की कसा एक शाळा आणि एक आपला काढा आणि माझा आपल्या एकट्यालाच आपल्या सगळं करायला लागतं. हरकत नाही, तुम्ही शेडीत राहा, तुमचा मुद्दा व्यास होतो. आपण वाईट काय बोलायचं नाही, कमरखालचं काय बोलायचं नाही. आणि ह्यांच्यासारखा एक आपला बोलतोय, एक गातोय आणि माणसं आपली घेऊन पाहिजे. आम्ही आलोय बारिया झालं तर बारिया झाली पाहिजे की नाही. अरे काय एवढी राग काढा, तिकडं पटापट आरत्या कराय. लांबरेगावाची बारी आहे, दुधमाची बारी आहे. अरे आरत्या पटापट घ्यायला जायचं, हिथं आले तर प्रश्नाचं उत्तर आहे का वैदिक शाहीरचा प्रश्न. आम्ही कोणाचा बाई काही उतारे घेत नाही, कोणाची ठेवत नाही, उधार का देत नाही, काहीच नाही. हे बरोबर आहे. नाही तर नंतर मला तो दाखवत होता गाडीचा तो असं काय आता काय का बोला सांगून ठेवतो तुमच्या नंतर ऐकायला बायको सोडून जाते माझे. जीव शिवाची नार चतुरती केली तिला आघात. सुरेश चिवडे माऊली मानाचा मुजरा. माझ्यासाठी तुम्ही वस्तादाच्या जागेवर आहात, ऐकून घ्यायचं. उत्तर देतो तुमचं गणाचं. जीवा शिवाची नार चतुरती केली तिला अगाध. आत्मदेह काया पंढरी तिथे नांदत असे महामाया अध्यात्म. हे विश्वाचं सारे नटले नाही भ्राता उरली. आता म्हणून जगोद्धळा निराकार गण पुजला. पंचदेहाची ही काया आत बसली तुमची माया. पृथ्वी आप तेज वायू आकाश रसनामुख श्रीश्रमुख नयनमुख नासिकमुख श्रवणमुख आणि 11वे ब्रह्मरंध्रमुख. ही 11 मुखे नव्हे तर कलगीच्या बाळा ही 11 मुखे नव्हे तर कलगीच्या बाळा. ती तर आहेत 11 लक्ष मुखाच्या गणाची उध्वश्रे. गुरु सांगे रंगणी हे ऐकून धडकरणी. तया देह शिरास 24 लक्ष नेत्र होते सांगे शाहीर. शंभूराजू गरजुनी ती नार बसली होती विधाताच्या बोडक्यावरी. त्या नारीचे नाव होते महामाया वैष्णवी. ती जी नार होती तिचं नाव महामाया वैष्णवी होती. तुमचा भेदिक शाहीरचा प्रश्न आणि शंभूराजू घराण्यातील थोर शाहीर यांची कविता आहे. मला विश्वास आहे तुम्ही मानून घ्याल आणि जर याला जर तुम्हाला खोटं ठरवत असेल तुम्ही ठरवू शकता. आता माझा प्रश्न ऐकायचा गणाचा. कारण एकच आहे, उधारी ठेवायची नाही. येऊया बघू तरी. एवढं आले सगळं आलं. रायगडावर आलोय, रायगडावर आलं, हरचिरीत आलं, लांजाच्या शाहिराला भिडाला खेळणं आणायला लागतात. अरे चटणी कराय काय मी तुम्हाला मिरची वाटलो. अरे चटणी करायला मी काय लवंगी
काय मिरची वाटलो अरे मी आहे परशा जो तुम्हाला काय हरशी वाटलो ते आता बोलतो. आमच्या शिवानं माझ्या शिवानं आदिमायेच्या बोडक्यात शिर आणि पाय नसलेला डोका आणि पाय नसलेला एक गण बसवला होता. त्या गणाचं नाव सांगायचं आणि त्या गणाच्या सोबत 36 लक्षणाची एक नार सुद्धा बसवली होती. त्या बोडक्या नारीचं शिर आणि पाय ब्रह्मांडात कुठे दडलेले होते एवढं सांगायचं. आता हे म्हणतील पदात प्रश्न विचारायचा एवढा काय माझ्याकडे आहे. माझा प्रश्न गातोय लक्ष असो शाहीर या पण गणाचा तुम्ही पुढचा भाग घ्यायचा अंडू पांडू समजा फिरतो आणि आणि उदय चिमडे खोट बोलायचं नाही आणि आणि सध्या सुद्धा कॉपी करायची आपला हात लागतं चला घेऊया का जवायचं पाणी या असली बाटली आहे ना ती समजत नाही जो काला गेला आया हे बरोबर एक सांगू ऐका माझे गवळ आहे सोडून घागर पाणवठ्यावर आले मी वृंदावनी काय म्हणतील रे काना सख्या माझ्या साऱ्या जणी हे गवळ VIP श्री विकास नंबर टाकली तिथे येईल तिथं 17 नावाचं पाठ नसतं त्याला काय करून टाका गण झाल्यानंतर शाहीर गण गातोय या गणाचा भाग तुम्ही द्यायचा या गणाचा भाग तुम्ही द्यायचा. हे जे सभोवताली माझे 8 गण आहेत त्याचा तुम्ही अध्याय सांगायचा. काय म्हणतोय चाल दिले झांज ढोलकी झांज ढोलकी अरे झांज ढोलकी अरे होते बोलकी बघा तुम्हाला जुना शक्ती तुला नव्या रूपात ये भरत ऐकून घ्यायचं तुला वाटतं या खाऊ आहे किती या पाहिजे बघ काय काय नंतर म्हणतो तुला काय पैसे गावतात हे बघ आता पैसे काय अरे झांज ढोलकी होते बोलकी तुलती सारे जण अरे साज संगीत अरे पाच रंगीत आलं भरून माना माझा पुऱ्याचा सजलाई त्यात नाचती अष्टगण माझा पुऱ्याचा सजलाई त्यात नाचती अष्टगण माझा पुऱ्याचा सजलाई Thank you.
गणपती सवंगरा माझा तुझ्या सजत नाही साथ माझा तुझ्या सजत अरे माझा पुण्यात सजलायसा हे बारी सोड बरं शक्तीवाल्यांच्या बारीत काम सोड नाही माझ्या भावकीचा चढ आहे दिनेश विभूते माऊली सोहम विभूते जयेश विभूते मंगेश विभूते राहुल विभूते आणि सचिन विभूते हे आमचे विकास बुवा फॅन्स क्लब कैमे देवाडी माझे कैमे सगळे मंडळी आहेत 201 रुपयाचे पारितोषिक आहेत मगाशी प्रकाश शंकर मांडवकर माऊली गाव बेसुर्ले यांच्याकडून 500 रुपये आले आणि माझा मित्र राजू मांडवकर याचे देखील माझे 500 रुपये आले त्या चिठ्ठ्या कधी देणार तुम्ही कधी दिल्या वाचलं मित्र ओके तर राजू मांडवकर माझा वर्ग मित्र आणि प्रकाश शंकर मांडवकर हा बेसुर्ले इथे खालीच आहे या गावाशी माझा संबंध माझ्या राजू मिळाला दोन माणसं मला मिळाली आणि त्या अनुषंगाने आज इथे सर्वजण आहेत माझे वर्ग मित्र आहेत आणि माझे कॉलेजचे आहेत माझे शाळेतले आहेत बरं मी कॉलेजमध्ये ह्यांना खोटं वाटतं मी गावठी बोलतो ह्यांना मी येणं वाटतं इंग्लिश बोलू का इंग्लिश बोलू इंग्लिश मारले इंग्लिश बोलतो मी तर शाहिरांचा खोटा वाद देऊया आता एक तीन लाल बोल लाल बोल करून मराठ दाखवतो मला ना दाखवायला ह्याच्यात मी काय वाईट बोललो एवढं तरी बोलायला नको अरे पैसे मी संतोषकडे वाद घेतला एवढा बोला आणि माझ्या राग येतो वानो आला जर तुम्हाला वाघ आणि आला जर तुम्हाला राग खायला हव्याचा वाघ असं श्रीकृष्णाच्या 16,100 पत्नी त्याने विचारल्या 108 होत्या पण त्याने विचारल्या तेवढ्या तर ते पोरं जर नाचू तरी कोकणी तुषार मंदार खाके गौरी गणपतीच्या या सर्वांनी गण घ्यायचा गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी मला वाटतं 17 मिनिटं 18 वारी माझी आहे सगळे गाणे तुम्ही प्रेम केलं
कदाचित ती रचना परमेश्वर करून घेत असेल, नाहीतर माझ्यासारखीची लायकी नाही, माझ्यासारखीचे पात्र नाही. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लाई, आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल वैरी माहेरी, आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल वैरी शायराचा प्रश्न आहे की श्रीकृष्णाच्या या 16,100 पत्नी, 16,108 पत्नी त्या पूर्वजन्मीच्या कोण, त्यांनी मला वाटतं 16,100 विचारल्या. तर शाहीर पण त्याच्या मागे जाऊन त्याच्या आधी भेद करतो आहे. लक्ष असावं सुरेश चिडे माऊली, हे काही माझ्या मनाचं नाही, ते परत हे काही माझ्या मनाचं नाही, ग्रंथानुसार काही भेदिक तत्वानुसार तुम्हाला फोड देतो आहे. लक्ष असावं. आता श्रीकृष्णाला म्हणतात 16,100 आणि 8 एवढ्या पत्नी होत्या. ते एवढ्या खरोखरच्या बायका नव्हत्या त्या. तर तुम्ही म्हणशीला कृष्णाला एवढ्या होत्या, मी एक एक्स्ट्रा केली तर काय होते? तसं नाही बाबा, तसं नाही. केस टाकशील माणसं आणि मग परत पोडकी द्यायला लागेल. तर तसलं काय करू नका. चुलत पण नको, एकच सत्य. हा तर ऐका, त्याच्यातली 16,108 चं आम्ही विवरण करत आहे. शायद लक्षात ठेवा. 8 पट्ट राण्या म्हणजे त्याच्यातली 5 पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश भेदिक प्रमाण देतोय. आणि 3 उरलेल्या 3 त्याच्यातल्या 3 ज्या होत्या ते मन, बुद्धी आणि अहंकार. 5 पंचमहाभूत आणि 3 सृष्टी. हा म्हणजे आतील 4 सृष्टी होत्या वेगळ्या, पण त्याचं स्वतःचं जे चित्त होतं ते स्वतःच होतं. म्हणून 3 कुठल्या? मन, बुद्धी आणि अहंकार झाले 8. 5 महाभूत, 6वं मन, 7वं बुद्धी आणि 8वं अहंकार, हे 8 झाले. त्याच्यानंतर उपासना काळमधील भगवत आराधना याच्यातील मंत्र होते 16,100. ते 16,100 होते मंत्र होते. हेच सर्व भस्मासूर राजाच्या अधीन होते. हे मंत्र भस्मासूर राजाच्या अधीन होते आणि त्यांना स्त्रीचं रूप देऊन माझ्या कृष्णानं, माझ्या सावळ्यानं त्यांना सोडून आणलं आणि त्या कृष्णाच्या अधीन ठेवलं. म्हणजे हे 16,100 मंत्र होते. स्त्रीच्या रूपाने भस्मासुराच्या कैदेतून त्यांनी सोडवलं. 5 पंचमहाभूत आणि उरलेले 3 मन, बुद्धी आणि अहंकार, हे झाले 16,108. डेबिट अँड क्रेडिट इज इक्वल अँड टॅली चाईन. हा हे लक्षात ठेवायचं. आता हा विषय तुम्ही फक्त फोडून दाखवा. दुसरी बारी माझी पण आहे, खोटा बोलायचा नाही. पहिला सांगतो तर आता तापलं असते तापानंतर मारामार तुम्ही करायची, मारामार तुम्ही करायची आणि आलंच महाराज आवरात आहे तर काही चालले. आणि त्यांच्या वासना किती प्रकारच्या बघूया. तर ह्या ज्या मंत्र आहेत 2 सांग आणि सकाळी 2 वेळेला हे उच्चारले गेले. ह्या त्यांच्या वासना पुरवल्या गेल्या. हे तुमच्या प्रश्न उत्तर. आता तुम्हाला प्रश्न, आपण काय उधारी ठेवत नाही, उधारी घेत नाही, जाऊ टाका बुवा. तुमची पण आज माझ्या तुम्हाला वाटलं होतं पेपर सोपा आहे. होय पेपर सोपा आहे, लई कठीण आहे. या या आठवलं बरं केलं. मी काल एक शेर लिहिलाय बोलू. पिठलं मागितलं बुवा, रायगड आपल्याला आमचं पिठलं मागवलं
तर डांगर मध्ये अरे पिठला मागितला होता डांगर दे आणि लय लढलो पहिला सगळं डांगर असं आहे तसं हे बोलून देत फक्त दुसऱ्या आपण कृष्णाच्या डोळ्यात राधेला ब्रह्मांड दिसलं कृष्णाच्या डोळ्यात राधेला ब्रह्मांड दिसलं परंतु त्या ब्रह्मांडात एक ओसाड वन दिसलं त्या ओसाड वनाचं नाव सांगायचं आणि त्या वनाचा मालक कोण सांगायचं प्रश्न क्रमांक 2 आता घेतोय कोण झाली आपली अजून बाकी आहे ना हा तर शाहीर बघू तरी ह्यांच्यात किती दम आहे तू आय चॅलेंज यू मी तुम्हाला आवाहन करत आहे मी बिन वेलांटीची गवळण गातो वेलांटी ती वेलांटी म्हणजे स्त्री आदिमाया सृष्टी करतात आणि मी माझा ब्रह्मा आत्मा सृष्टी करणार ना मी तुम्हाला सांगतोय एक तरी अंतरा एक तरी मुखडा तुम्ही कान्हा आणि काना व्याकरणात 12 स्वर आहेत ना आ ई उ आणि चमेगले असे 12 स्वर ऊच्या नंतर मग मी तुम्हाला सांगितले ए ऐ ओ औ अम असे 12 स्वराचे वेलांटी सोडून तुम्ही गवळण गाऊन दाखवायची मला नाही काना सोडून आ मधला काना सोडून आणि काना सोडून तुम्ही गवळण गाऊन दाखवायची मी तुम्हाला पूर्ण अक्षरात पूर्ण गवळणी तुम्हाला कुठं गलांटी भेटणार नाही भेटली तर माझ्यासारखं धरण तुमचं पावणार त्यांना वाटलं सगळं सोपं मी माझ्या जो जीवात व्हायचा बिन वेलांटीची गवळण करतोय अशा सर आडून अवसान जाणार कशाया फसून सोपी आहे अरे बानो तुला देव मोनाच्या घरी आपण गावठी म्हणून चाली पण गावठी लय लांबणार एक आले संगमेश्वरात एक आले रायगडात एक आले मुंबईत 4 दिसेले 4 वैरी आलेले आहे या देवती स्वार होण्यासाठी हे एवढा आलेला आहे मला बरे वारी सडणार तुमची म्हणून वाद कशी आहे आणून अवसान जाणार कशा या फसून आज जायाचं नायन ठेवीन रातभर बसून यांचं उष्ण अवसान टाकायचं चांगलं तर उसून अरे नाव पण आणि बाजूची धावा लावलेला ना मला जो गोल फिरायचं या काय पब्लिक झाली मला तर हे असलेला बाहेर पुढच्या वरती एक हजार त्यांचा मारण काय होता बरं अजून परत एवढी बारी गेली पर्यंत मी अवघा काय बोललो
अमृताचं काय बोललो खोट बोलायचं नाही. आणि तरी आपलं हे पडलं पाहिजे. आणि यांना त्रास होतो लांबोर वाच्या बाराला एवढी बरं वरडतात अरे वाईट पण बोलत नाही आणि मग हे बोलायला बघतात ह्या काही जमत नाही यांना फक्त डोळे लाल करायचं माहिती. अरे तुमच्या शेतात काय म्हणजे गुन्हा गेली तुम्ही रागावता म्हणा आणि का म्हणू हा? आणून अवसान जाणार कशाया फसून आज जायाचं नाही रानात रातभर बसून यांचं उष्ण अवसान टाकायचं चांगलंच उसून आज जायाचं नाही रानात रातभर बसून. कशाया बसून
आहे गण झालेला आहे गवळण झाले आणि त्याच्यानंतर याने अजून एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देणार नाही का ज्ञानात प्रश्न विचारला त्याचा दिलेला आहे गवळणीचा दिलेला आहे त्याचा दिलेला आहे आणि त्यांचा उरला पहिल्या बारीत मुख्य प्रश्न त्याचा तो उत्तर देणार आणि मधीच तुम्ही जे दुसरे प्रश्न विचारता अरे तुमचा काय मी नोकर आहे तुम्ही काय कोणी विचारायचा तुम्ही म्हटलं शाळेत पाहिजे धरून मास्तर किती तुम्ही काय कोणी विचारशील बुवा खोटं बोलायचं नाही पहिला सांगतो तुमचा प्रश्न जो आहे मानवी जीवनातील सृजनशीलता कधी सांगते तुमचे अनेक प्रश्न अनेक वर्ष हा प्रश्न आहे गाजेला प्रश्न आहे अनेक वेळेला या प्रश्नाचा आदर करत आम्ही गोळगादी बाबुरंगे घराणे शिवाशंकर वासुवाडी घराण्याचे अनेक शाहीर असतील तुमच्या ह्या भागाच्या मागून जाण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आज देखील आम्ही तो प्रयत्न करतो आहे तुमच्या अनेक त्याच्यावरती टिपा देखील आहेत अटी आहेत आणि त्यानुसार शाहीर तुम्हाला मी प्रश्न सॉरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे की तुमचा प्रश्न आहे माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते तर शाहीर माणसातले हे परिणो उत्तर आहे माणसातले सुसंस्कार सुसंस्कृतता आणि विज्ञानवादी समाजासाठी सामाजिक मानसिक बौद्धिक आणि सांस्कृतिक विकास कमकुवत झाला की माणसाची सृजनशीलता नष्ट होते तर शाहीर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर त्यांनी घोंगडीबद्दल काही शब्द इथे बोलले ते फार आवडले धन्यवाद शाहीर की तुम्ही तो आदर करता आहात तर मला त्या घोंगडीवर तुम्ही ज्या बाजूने गेलेल्या आहेत त्या बाजू मला देणं गरजेचं आहे तर दोन शब्द माझ्या घोंगडीवरती आहेत तुम्ही ऐकावे नंतर मी माझा प्रश्न विचारेन कधी झाली पांघरुण कधी झाली पांघरुण धनगराचा गांतरुण कधी झाली पांघरुण धनगराचा गांतरुण काय त्याला वर्णावं सद्गुण माझ्या घोंगडीचं काय त्याला वर्णावं सद्गुण माझ्या घोंगडीचं आला पै पाहुणा घरी दिली बसायला घोंगडी आला पै पाहुणा घरी दिली बसायला घोंगडी भरला तळीच उग मांड साखर पुड्याची बागडी आणलं देवात वाजवून ठेवली खिरापत सजवून आणलं देवात वाजवून ठेवली खिरापत सजवून काय दडा वर्णावर सद्गुण माझ्या भोगडीचं ऋण काय दडा वर्णावर सद्गुण माझ्या भोगडीचं आवडलं ही घोंगडी अशी आहे की माणूस जन्माला आला तिथपासून माणूस मरेपर्यंत दिसतो बाळ जन्माला आला ऊब लागावी म्हणून घोंगडीवर ठेवलं बारसा केला विडे ठेवले पायाखाली गोविंद घ्या गोपाळ घ्या त्यावेळेला घोंगडी साक्षी मोठा झाला वयात आला गुरढोरांना गेला पावसाळ्यात ती छत्री झाली उन्हाळ्यात ती गादी झाली आणि माणूस मोठा झाला लग्न ठरलं पै पाहुणा आलं सोयरीक आलं बसायला घोंगडी दिली सोयरीक जमली साखरपुड्याला ही संतरली तिच्यावर कडी चव भरला साखरपुड्याची बांगडी पोचली लग्न झालं आणि नंतर माणूस शेवटी मेला त्याचं काही शौर खौर केला त्यानंतर वरती पडली घोंगडी शेवटपर्यंत सुटली ती घोंगडी तिचा महिमा आता माझा प्रश्न आहे शाहीर तुम्हाला माझा प्रश्न गेलेला आहे मागच्या वेळेला प्रकाश पालवे भावांना देखील हा प्रश्न होता तुम्हाला तो ओळखीचा सर्व रसिकांना देखील माहिती आहे परंतु तो रीतिरिवाज आहे तो करायला पाहिजे तर शाहीर आकडी कोणती बांधून तू जर शेतावर गेलास शेतकरी राजाला असं सांगितलं गेलं तू आकडी कोणती बांधून जर शेतावर गेलास तर तुझ्यावर आलेली विपत्ती कष्ट संकट विघ्न दूर होतील हा शाप कुणी दिला हे वरदान कुणी दिलं
एवढं मला तुम्ही सांगायचं आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल. आता फक्त मला सांगा, परण तुम्हाला प्रश्न दिला आणि गाईड दिले तर तुम्ही उत्तर दिलं की नाही? गाईड पाहिजे आणि प्रश्न पण दिला, सोपा आहे ना? मला गाईड पाहिजे एवढं प्रश्न विचारलं, एवढं प्रश्नाला घाम आला. आता तुम्हाला गाईड दिलेला आहे, पदातून ऐका माझा प्रश्न. मंदार खाके कोकणे तुषार माझा मित्र मंदार खाके पुण्यातून आलेला आहे. 200 रुपये काय झालं सांगणारे परमेश्वर घेऊया आपण. गाडी नंबर 85 इथे बाजूला आहे, इथे रुपया काढून घ्यावे. बोलेरो गाडी नंबर 85 संगमेश्वर व्यार रायगड. तर हे घेऊया पद बघा. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आपली कोयती बांधून, आपली कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आपली कोयती बांधून दादा निघाला जोतावर. Asli koy
स्तवन गण गौरव आणि पद दिलं आहे. दोन फरमाईश आहेत घेतो. आमचे मित्र अरुण झोरे साहेब सरपंच आणि उदय सामंत यांचे कट्टर समर्थक यांची फरमाईश आहे. 1000 रुपये दिलेले आहेत. फरमाईश बद्दल विकास पुरुष जिल्ह्याचे अहो विकास पुरुष जिल्ह्याचे आहेत मनाचे श्रीमंत. विकास पुरुष जिल्ह्याचे आहेत मनाचे श्रीमंत. सांगे आमास असं म्हणत अहो सांगे आमास असं म्हणत आमचे साहेब उदय सामंत. माझा खाके मित्र जसं काय मावळता हा गण आहे तर गाईचा जो गण आहे गोवंतीचा त्याचा फक्त मुखा गातो. काय झाला तिचा गुन्हा रे आबाब विचारते ती पुन्हा रे. तिने पाजील पहिल्या धारेला जेव्हा होता मानवता नारे. गणमागणे माझे चरणाला देवा वाचवतीच्या प्राणाला. इकडे तिकडे 5-10 मिनिटं झाले असतील. फरमाईश असतात गोवाला येत नाही त्याच्यामुळे त्यात येऊन फक्त लाल व्हायचं. मी पुन्हा एकदा सांगतो तुमच्या काय शेतात माझी गुरा गेली. तुम्ही तात्विक प्रश्न विचारले त्याचे मी भाग दिले. ते भाग ते माझा तो ग्रंथ माझ्या आज्यात छापलेला आहे. ऋषी मुलांचे ग्रंथ आहे त्याच्यात उत्तर दिले. ही उत्तर तुम्ही पटवून घ्याल ही अपेक्षा आहे आणि माझ्या भागात तुम्ही उत्तर द्याल ही आशा आहे. आणि एकही आगाऊ शब्द न बोलता तुमच्या घरापर्यंत न जाता तुमचा उल्लेख एकही न करता तुमची बदनामी न करता आया बहिणीची मान खाली जाईल असा एकही शब्द न गाता बारी ठरून जातोय. इथे जे पब्लिक रसिक राजाने जे रेस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तो प्रतिसाद घेऊन दाखवा, विजय मिळवा आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याच्या आधी बक्षीस आलेले आहे प्रथमेश गोडेकर योगेश झोरे माऊली. प्रथमेश गोडेकर योगेश झोरे 201 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.